कोकणची एक पॅरलल युनिव्हर्स आहे. इथे प्रत्येक गावाची एक बॉर्डर असते ज्याला वेश म्हणतात. आणि इथल्या लोकांचा असा विश्वास आहे की एकदा सूर्य मावळला की या वेशीची सूत्र माणसांच्या हातातून जाऊन त्याच्या हातात जातात. रात्रीचे 2 वाजलेत. तुम्ही कोकणातल्या एका अशा रस्त्यावरून चालला आहात जिथे स्ट्रीट लाईटचा पत्ता नाही. डावीकडे खोल दरी आहे आणि उजवीकडे घनदाट जंगल. तुम्हाला वाटतं तुम्ही एकटे आहात, पण कोकणात तुम्ही कधीच एकटे नसता. तुमच्या प्रत्येक हालचालीवर कोणाचं तरी लक्ष असतं. एक अशी शक्ती जी पोलिसांपेक्षा जास्त अलर्ट आहे आणि भूतांपेक्षा जास्त भयानक. आज आपण त्या गोष्टीचा शोध घेणार आहोत ज्याचं नाव घेताना आजही कोकणातल्या जुन्या माणसाचा आवाज थरथरतो. काही लोक याला देव मानतात, काही लोक याला भीती. पण या मातीतलं नाव आहे राखणदार. चला या गूढ जगाचा दरवाजा उघडूया. जेंजीला वाटेल हा अंधश्रद्धेचा भाग आहे, पण राखणदार ही संकल्पना फक्त भूताखेतांची गोष्ट नाही. ती एक सिस्टीम आहे. जसा सोसायटीला वॉचमन असतो तसा गावाला राखणदार असतो. फरक फक्त एवढाच की हा वॉचमन पगार घेत नाही, तो घेतो नैवेद्य आणि रक्ताचा मान. मी जेव्हा गावातल्या 50-60 वर्षांच्या जाणकार लोकांशी बोललो तेव्हा प्रत्येकाचं वर्णन आश्चर्यकारकरित्या सारखं होतं. एक जागा आहे, करवंदीची जाळ आहे. आपण गवाऱ्याने ना आपण जो जाईल तो तिथे काठी ठेवी आणि त्याला सांगायचं बाबा माझी गुरं सांभाळून घरी घेऊन. तो लोक अजून ते प्रथा चालूच आहे. तो अजून लोक जातात. तो कधी कधी आपल्या इथून पण जातो. जुन्या घराची तो दरवाजा ठोकून जायचा, 2 वेळा असा ठोका मारता निघून जा. पण येताना मात्र पाय वाजतात फाट फाट. तो काय सामान्य माणूस नाही. 10 ते 12 फूट उंच धिप्पाड देह, अंगात पांढरं शुभ्र धोतर, हातात एक जाडजूड काठी ज्याला आम्ही घुंगराची काठी म्हणतो. आणि त्याचा वास बकुळीच्या फुलांचा उग्रवास. बकुळीचा वास हा त्याचा सिग्नेचर आहे. सायन्समध्ये याला ऑल्फॅक्टरी हॅल्युसिनेशन म्हणू शकतात. पण हजारो लोक खोटं कसे बोलतील? कोकणात आजही असे अनेक रस्ते आहेत जिथे रात्री अचानक हा वास यायला लागतो आणि गाडी चालवणारे ड्रायव्हर्स आपोआप गाडीचा वेग कमी करतात. ही भीती नाही, हा रिस्पेक्ट आहे. मी तुम्हाला एक रिअल लाईफ किस्सा सांगतो जो मला रत्नागिरीच्या एका एसटी ड्रायव्हरने सांगितला. रात्रीचे 12:30 झाले होते. शेवटची एसटी घाटातून चालली होती. रस्ता पूर्ण रिकामी. अचानक ड्रायव्हरला दिसलं की रस्त्याच्या मधोमध एक 10 फुटांची उंच सावली उभी आहे. त्याने जोरात ब्रेक दाबला. ड्रायव्हरला घाम फुटला होता. त्याने लाईट डीपर केले आणि पुढच्याच सेकंदाला ती सावली डाव्या बाजूच्या दरीत उतरली, हवेत चालल्यासारखी. त्या ड्रायव्हरने गाडी जी पळवली ती थेट स्टंडवर नेऊन थांबवली. दुसऱ्या दिवशी त्याला कळलं की जिथे त्याने गाडी थांबवली होती त्याच्या पुढेच दरड कोसळली होती. जर त्या सावलीने त्याला थांबवलं नसतं तर आज ती बस दरीत असती. आता आपण थोडं प्रॅक्टिकल होऊया. आपण प्रत्येक गोष्टीला का विचारतो? या सगळ्या मागे काही सायन्स आहे का? पुरातन काळात जेव्हा लाईट नव्हती, पोलीस नव्हते, तेव्हा गावाची सुरक्षा कशी करायची? तेव्हा आपल्या पूर्वजांनीही राखणदार संकल्पना बनवली असावी का? सायकोलॉजिकल फिअर, भीतीमुळे लोक रात्री गुन्हे करायला घाबरतील. वाईल्ड ॲनिमल्स, घुंगरांचा आवाज आणि मोठ्या आकृत्यांच्या भीतीमुळे लोक रात्री जंगलात जाणार नाहीत, ज्यामुळे ते वाघ बिबट्यांपासून सुरक्षित राहतील. पण सायन्स तिथे संपतं जिथे अनुभव सुरू होतो. जर हे फक्त मनगणत असतं तर इतक्या वर्षात ही परंपरा संपली असती. पण आज 2025 मध्येही कोकणातला इंजिनियर झालेला तरुण सुद्धा गावच्या वेशीवर नतमस्तक होतो. हे फक्त फिअर नाही, हे खेत आहे.